सर आपण कोण? नमस्कार, मी दिनेश आनंदराव तावडे, राहणार तळणी, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड येथून बोलत आहोत. सर हे शून्य मशागत शेतीसाठी तुम्ही म्हणजे कुठं पाहिलं होतं, काय नाही, कुठं अनुभव घेतला? आम्ही हे शून्य मशागत जी आहे ते जिल्हा संभाजीनगर, तालुका फुलंब्री, गाव विलेज खामगाव येथे शून्य मशागत शेती गुलाबराव खंडागळे सर माझ्याकडे गुलाबराव खंडागळे सरांनी हे माहिती दिलेली आहे की शून्य मशागत शेती कशी करावी. त्यांच्यामुळे आम्ही या बेडवर शून्य मशागत पहिलं पीक हा पसंत हेमूस हा पीक घेतलेला आहे. तर दुसरं पीक जे आहे ते त्याच बेड न मोडता शून्य मशागतीवर सोयाबीन त्याच बेडवर बिगर खर्चिक हे पीक घेतलेलं आहे व प्रत्येक शेतकऱ्याने शून्य मशागत करावी. सर हे तुम्हाला कसं काय म्हणजे अनुभव कसं काय बरं वाटला का? हां, दुसऱ्या शेतकऱ्याला सांगायसाठी काय तुमचा संदेश सांगा एखादा तर नवीन? हे शून्य मशागत शेतीचा अर्थ असा आहे की हे बियाणं मोडल्यामुळे की पिकाची ताण म्हणजे पिकाला जे पाणी लागते ते ताण कमी पावसावर हे पीक नंबर चांगले येते. आणि विशेष म्हणजे कोणताही रोगराई किडा किंवा आळीचं प्रमाण किंवा एक नंबर पीक राहते. बघा हे शेत बघा, पहा कसं आहे ती झाडाची क्वालिटी. सर तुम्हाला याचा अनुभव असा म्हणजे कसा वाटायला आता नवीन शेतकऱ्याला सांगण्यासाठी? नवीन शेतकऱ्याला सांगण्यासाठी हे शून्य मशागत शेती 0 बजेटमध्ये त्या बेड मोडायचंच नाही. प्रत्येक पीक त्याच्यावरच समजा पुनर्भरण करायचं, आपल्या रिपरनं भर मारायचा, पुन्हा निर्वजित करायचं, पुन्हा हे असंच पिकं घेत राहायचं, फक्त बेड मोडायचं नाही. शून्य मशागत शेती एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो.